स्वागत ऑनफिल्ड अंपायर आपण बघतो ते मॅच मध्ये रेडी झालेले आहेत. बरोबर 10 वाजता स्थानिक वेळ सामना सुरू होतो. दोन्ही टीमला आपण देऊयात सामन्याच्या दृष्टिकोनातून ऑल द बेस्ट. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. सलामीवीर रुपेश फडे ऑन स्ट्राइक. बॉलिंग मार्क वरती आपण बघत आहोत पॉवर प्ले मध्ये जगन वेखंडेला. पहिला बॉल लो व फुल टॉस लॉग हिट करत असताना बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती सुरुवात दमदार. रुपेश फडे आपण बघत आहोत पॉवर प्ले मध्ये जगन वेखंडेला. पहिला बॉल लो व फुल टॉस लॉग हिट करत असताना बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या नंतर संदेश पोट चेरोली क्रिकेट संघाचं खातं खुलं झालेलं आहे. इंडिव्हिज्युअल अकाउंट सध्या चौकाराच्या सोबतीने ओपन करत असताना त्या ठिकाणी सलामीवीर रुपेश फडे आणि त्याची सोबत नॉस्ट्रॅकर याला दिसत असताना आपण बघत आहोत अजित फडेला. हा देखील लो व फुल टॉस. या वेळेला फाईन स्वीप. फाय लेगला भेटून बॉल जाईल डीप फाय लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दोन्ही बॉलवरती सुरू देखील लो व फुल टॉस. या वेळेला फाईन स्वीप. फाय लेगला भेटून बॉल जाईल डीप फाय लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दोन्ही बॉल या आकड्यावर पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल स्टार्ट सध्या मिळालेला आहे. तो बॅटिंग करणाऱ्या संदेश पोट चेरोली क्रिकेट संघाला. शशी सर आज देखील चौथ्या दिवसामध्ये आपल्या समेत आज स्कोरर गुणवत्ता संकलकाच्या भूमिकेत त्यांच्या सुवाच्य स्वर्ण हस्ताक्षराने हे धावफलक सजवलं जातं. ऑन साइडला स्वीप केलाय मिड विकेटला बीट करत असताना बॉल पाठीमागे निघून चालला. आउटफील्ड फास्ट चॅलेंज फिल्डर साठी मात्र तो बॉल ऑन साइडला स्वीप केलाय मिड विकेटला बीट करत असताना बॉल पाठीमागे निघून चालला. आउटफील्ड फास्ट चॅलेंज फिल्डर साठी लागोपाठचा लगातारचा हा तिसरा चौकार. लागोपाठचे 3 चौकार. पूर्वार्धामध्ये दमदार बॅटिंग. काय कॉन्फिडन्स स्टार्ट या महत्वपूर्ण पहिल्या डावाचा केलाय तो संदेश पोट चेरोली क्रिकेट संघासाठी सलामीवीर रुपेश फडेनं. धावसंख्या आपण बघत आहोत 12 या आकड्यावर. पॉवर प्ले मध्ये संधीच दिली नाही विरोधी धुने क्रिकेट संघाला. 3 बॉल मध्ये लागोपाठचे 3 चौकार. तदनंतर ड्राईव्ह करत असताना समोर मिड ऑफला थोडी मिसफील्ड झाली फिल्डर कडून. एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. क्रिकेट विथ सेन्सिबलनेस क्रिकेट विथ कॅल्क्युलेशन. पहिल्या 3 चेंडूवरती दमदार सुरुवात झाली आहे. तदनंतर चांगल्या बॉलला सन्मान देत असताना मिड ऑफच्या दरम्यान एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण करताना आपण बघत आहोत रुपेश फडेला. स्ट्राईक आता आपण बघत आहोत अजित फडेकडे रोटेट करण्यात आलेले आक्रमक आणि विध्वंसक फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सध्या ते खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक. धावसंख्या आपण बघत आहोत सिंगल धाव्याच्या जोरावर आतापर्यंत 13 या आकड्यावर. स्टील 2 टू गो. 6 ओव्हरच्या मॅचेस 6 आपण कव्हर करत आहोत. बरोबर 10 वाजता पहिला बॉल पडलाय. लक्ष सुद्धा फिल्डिंग करणारा संघ ठुने. बाटनपाड मध्ये चांगला फुलर लेंथ रूम क्रिएट करून खेळण्याचा प्रयत्न होता तो फसलेला आपण बघत आहोत अजित फडेचा. आणि सरदेशेवटी सध्याच्या स्थितीला धावफलकाला दिलासा देणारा हा महत्वपूर्ण डॉट बॉल त्या ठिकाणी या षटकातील पेश केलाय गोलंदाज जगन वेखंडेनं. निर्धाव चेंडूची सांगता सध्या आपण बघत आहोत. धावफलक स्थिर 13 धावा धावफलकावर. स्टील 1 टू गो. ड्राईव्ह केला समोर बॅट पॅड मध्ये. फुल लेंथ होता. लॉंग ऑनला बॅकअप अवेलेबल आहे. उचलून फेक होईल तोपर्यंत मिळेल ती एक सिंगल. याचबरोबर षटक समाप्तीची घोषणा ऑनफिल्ड अंपायर कडून. ओव्हर नंबर 1 चा गेल कंप्लीट. सुरुवात दमदार झालेली या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना टीम ठुनेच्या विरोधात संदेश पोट चेरोली क्रिकेट संघाची विदाउट लॉस 14 ऑन बोर्ड. 14 धावा आपण बघत आहोत. पहिल्या षटकामध्ये 6 ओव्हरच्या मॅचेस मध्ये 14 धाव्याची बेशकिमती सुरुवात या मॅच मध्ये मिळाली आहे. ते बॅटिंग करणाऱ्या संदेश पोट चेरोली क्रिकेट संघाला. स्पेशली 4 चेंडू 3 चौकार 1 सिंगल. इंडिव्हिज्युअल 13 धाव्याचं योगदान आपण बघत आहोत. आघाडीसाठी सलामीवीर ऑन स्ट्राइक रुपेश फडेच्या बॅटमधून आणि त्याची सोबत 2 चेंडू 1 धावेच्या स्लोपर स्टेडी स्टार्टनं देत असताना आपण बघत आहोत संघाचा आणखीन एक आक्रमक फलंदाज अजित फडेला. सेकंड पॉवर प्ले. निर्णायक महत्वपूर्ण षटक दुसरं सध्या बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत. बॉलर तयार होत असताना
चेतन येतात गोलंदाजीसाठी महत्वपूर्ण डावाचं षटक सध्या दुसरं सुरू असताना पहिल्या षटकांती 14 धावा दाखल कव्हर महत्वपूर्ण दुसरं षटक चेतनचं पहिलाच बॉल अक्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न षटक चेतनचं पसरेला आपण बघत आहोत आघाडीसाठी सलामीवीर अजित फोर्डेचा या मॅच मध्ये त्यांच्या बॅटमधून हवा तसा स्टार्ट अजूनही मिळालेला नाहीये संदेश पोट चेरोली क्रिकेट संघाला थोडं स्ट्रगल या महत्वपूर्ण पहिल्या डावात सध्या त्यांचा सूर्य स्कोर आपण बघत आहोत 14 या आकड्यावर सेकंड पॉवर प्ले सध्या सुरू असताना बॅकफुटवर येऊन टॅप करतायत इनफिल्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर पोहोचतायत तोपर्यंत मिळेल ते एक सिंगलच्या जोरावरती धावासंख्या आपण बघत आहोत सध्या 15 या आकड्यावर 15 ऑन बोर्ड 6 ओव्हरची मॅच बरोबर 10 वाजता पहिला बॉल पडलाय सध्याच्या स्थितीला निर्णायक षटक दुसरं मैदानावरती सुरू असताना सिंगलला स्ट्राइक रोटेशन करण्यात आलेली आहे स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत सलामीवीर रुपेश फडेला बॉल थोडा खाली राहिला सबमरीन डिलिव्हरी जो बाउन्स अपेक्षित होता रुपेश फडेला तो बाउन्स या बॉलवरती मिळाला नाही आणि फायनली तदनंतर कन्फर्मेशन सिग्नल आपण बघत आहोत ऑनफिल्ड अंपायर कडून इट इज फ्रॉम बाईज एक सिंगल त्या ठिकाणी ऍड केली जाईल धावसंख्या सिंगल धाब्याच्या जोरावरती सध्या पुढे मार्गस होताना आपल्याला पाहायला मिळेल ती सध्याच्या घडीला 16 या आकड्यावर पहिल्या षटकात 14 धाब्याची दमदार सुरुवात मात्र सेकंड पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत कंट्रोल गोलंदाजी आपण बघत आहोत स्पेशली चेतन कडून ऑन स्ट्राइक अजित फर्डे पायात होता चेंडू अपील आणि सिरीज इज गॉन टोटली प्लम्प एलबीडब्ल्यू लेग बिफोर विकेटची शिकार महत्वपूर्ण पहिला धक्का बसलाय ऑन स्ट्राइक अजित फर्डे चेरोली क्रिकेट संघाला सरते शेवटी पहिले यश मिळाले फोल्डिंग करणाऱ्या पुणे क्रिकेट संघाला धावसंख्या आपण बघत आहोत सध्या स्कोर कार्ड वरती 16 सलामीवीर अजित फर्डे या मॅच मध्ये थोडीशी नाखुश निराशाजनक सुरुवात करत असताना माघारी परतलेले आहे 5 बॉल मध्ये अवघ्या 2 धाब्याचं योगदान त्यांच्या बॅटमधून आलं मिडल ऑर्डरला आता आपण बघत आहोत लेफ्ट हँडर बॅटर मयूरला मयूर फर्डे सध्या ऑन स्ट्राइक सेकंड पॉवर प्ले मध्ये इकॉनॉमिकल कामगिरी विथ विकेट टेकिंग ऍडव्हान्टेज आपण बघत आहोत गोलंदाज चेतन कडून पहिलं षटक संघनायक जगनचं एक्सपेन्सिव्ह होतं मागणं होतं प्रोडक्टिव्ह ओव्हर 14 धावा त्याने खर्च केले होत्या मात्र दुसऱ्या षटकात पलटवार आता केलेला आपण बघत आहोत टीम ठुनेसाठी गोलंदाज चेतननं सेकंड पॉवर प्ले सध्या सुरू असताना अजूनही 2 बॉलचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे लॉंग ऑफ डीप मध्ये सेट उभा करण्यात आला त्याचबरोबर ऑन साइडला वाडिश काऊ कॉर्नर आपण बघत आहोत मिडॉन आतमध्ये मिड विकेट देखील आतमध्ये त्या सोबतीनं स्क्वेअर लेग शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आणि त्याचबरोबर शॉट थर्ड मॅन ऑन दी अप खेळतायत इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जात होता मात्र फिल्डरचे प्रयत्न बघा अंतिम मुवमेंटला अगदी हवेमध्ये सूर त्यानं झेपवला आणि बॉलला आतमध्ये ढकलण्यामध्ये यश आलं व्हेरी गुड फिल्डिंग क्लीन अँड क्लिअर सेव्ह लॉंग ऑफ मधून बॅकअप देत असताना वाडिश एक्स्ट्रा कव्हर मध्ये पोहोचले होते चांगलं बॅकअप पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडूवरती आले तर नंतर झेप घेत असताना फ्लाइंग अटेम्प्ट तो सक्सेसफुल राहायला मिळतात 2 धावा इंडिव्हिज्युअल मयूर फडेचा अकाउंट 2 खुलं झालेलं आहे धावा संख्या आपण बघत आहोत 18 या आकड्यावर वेगवान चेंडू पायात होता लास्ट मुवमेंटला लाईन लिफ्ट का केली
हा प्रश्न उपस्थित झाला होता आणि आता पंचांनी त्या ठिकाणी व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. मात्र DRS ची मागणी आता केली आहे ती व्हाईट बॉल साठी फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. एससीडीच मुन्ना पठाण सर, शापूरचे अनमान शान सध्या आपल्या सोबत लगेचच कंट्रोल वॉर रूम मध्ये जोडले जातील. रिव्ह्यू कॅन्सल केलेला आहे का? बॉलर मध्ये आला एससीडीज डेंजर झोन मध्ये आला. त्याच काळाचा ऑनफिल्ड अंपायरला क्लिअर दिसलं नाही. बॉल पिच कुठे झाला, तो फिनिश कुठे झाला, त्याच कारणासह आता कंट्रोल वॉर रूम मध्ये टेक्निकल टीमची मदत आपण सध्या घेत आहोत. पाहिलं जाईल बॉल फिनिश कुठे होतोय, टप्पा पडला कुठे, तदनंतर बॉलचं डायव्हर्टेशन काय होतं, या सगळ्या गोष्टी निहाळल्या जातील आणि तदनंतर जो काय निर्णय तो ऑन स्क्रीन असेल. लाईन लेफ्ट करण्यात आली होती लेफ्ट हँडर बॅटर मयूर कडून. जजमेंट त्याचं कसं राहिलं हे देखील पाहणं वस्तुघ्याचं असेल. कंट्रोल वॉर रूम मध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेट .in चे ऑफिशियल ऑपरेटर प्रशांत सर आपल्या सौम्यात आहेत. मुन्ना पठाण सर यांच्या सौम्यात सध्या त्यांची चर्चा सुरू आहे. तदनंतर जो काय निर्णय तो ऑन स्क्रीन असेल. बाकी फिल्डर्सला रिक्वेस्ट आहे आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. टीम मंडल बंद करा. टीम ठुने. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव याचबरोबर धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या यानंतर आपण बघत आहोत सध्या सुधारताना 19 आकडावर. मयूर फोर्डे सध्या आपण बघत आहोत ऑन स्ट्राईक लेफ्ट हँडर बॅटर. टॉप ऑफ द ऑर्डर नंबर 3 या पोझिशनवर सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला. स्ट्रेट बॅटनं लॉफ्ट केला समोर. लॉंग ऑफला बॅकअप मात्र तो फिल्डर स्ट्रेट बॅटनं लॉफ्ट केलं समोर. लॉंग ऑफला बॅकअप मात्र तो फिल्डर षटक 2 संपलेले आहेत. शेवटच्या चेंडूवरती चांगला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपण पहिला. लॉंग ऑफला 4 धावा त्या ठिकाणी वसूल करत असताना धावसंख्या 2 षटकांची 23 11.50 धाब्याची धावगती सध्या धावफलकावरती मेंटेन करत असताना बॅटिंग करणारा संघ संदेशपूर चेरवली. पहिल्या डावाचं निर्णायक तिसरं षटक बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत अक्षयला. पहिल्या षटकात जगन एक्सपेन्सिव्ह राहिले. 14 धावा त्याने खर्च केल्या होत्या. सेकंड ओव्हर मध्ये चेतन मात्र मिनी कमबॅक केलेले. महत्वपूर्ण 9 धावा देत असताना अजित फोर्डला त्यानं या मॅच मध्ये माघारी धाडलेलं आहे. धावसंख्या 23. अक्षय त्यात गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू होत असताना चला फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. बरोबर 10 वाजता पहिल्या बॉल पडल्या. लक्ष सुद्या 2 षटकं टाकण्यासाठीच तुम्ही 15 मिनिटांचा वेळ घेतला ऑलरेडी. फिल्डिंग करणारा संघ ठुने. अक्षय बॉलिंग मार्कवर.
वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित लक्ष द्या जगन अँड ऑल टीम. ऑलरेडी 2 षटकांसाठी तुम्ही 15 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. बरोबर जी पहिली 5 षटके आहेत ती कुठल्या परिस्थितीत तुम्हाला 25 मिनिटाच्या आत कंप्लीट करणं गरजेचं राहील, बंधनकारक राहील. सुरुवात झाली क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना, क्लास दर्जा. सुरुवात झाली क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे इनसाइड आउटचा अप्रतिम. ची पेनल्टी आपण आता इम्प्लिमेंट करत आहोत. फिल्डिंग करणाऱ्या टीम पुणे क्रिकेट संघाला, कारण 12th मॅन त्यांचा उपस्थित नाहीये, त्याच कारणास्तव ही पेनल्टी सध्या इम्प्लिमेंट केली जाईल. लक्ष सुद्धा 3 ओव्हर नंतर अपडेट स्कोर सुधारित धावफलक तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 27, 27 धावा धावफलकावरती. महत्वपूर्ण सामना आजच्या दिवसातील दुसरा सध्या मैदानावरती सुरू असताना पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरला 4 धावा. धावसंख्या आपण बघत आहोत 27. लोवर फुल टॉस, स्ट्रेट बॅटनं डाऊन द ग्राउंड. चांगला ऑन ड्राईव्ह आता पेश केलाय. लॉंग ऑनला बॅकअप अवेलेबल झाला, उचलून फेक होईल नॉस्ट्राकर एंडला. तोपर्यंत सहजगत एकदा पूर्ण केली जाईल सिंगलच्या जोरावरती. धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 28, 28 या आकड्यावर. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन सध्या मैदानावरती, त्याच काळासह फिल्डिंग पोझिशन मध्ये देखील सातत्यानं चेंजेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ऑलरेडी या मॅच मध्ये प्लेइंग 11 देखील अवेलेबल नाहीये, त्याच कारणास्तव गॅप्स मोठे बनलेले आपण बघत आहोत. पाहायचे कशा पद्धतीने ते टॅकल केले जातील बॅटर मयूर फरडे कडून. ऑफ टर्मच्या बाहेर शफल झाले होते तर बॅटर मयूर फरडे कडून ऑफ टर्मच्या बाहेर चेंडू हलकासा टॉस झाला, राईज झाला आणि तदनंतर पाठीमागे सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आपण बघत आहोत सध्या स्थिरावलेली 28 ऑन बोर्ड, लॉस अपॉन विकेट. 28 धावा धावफलकावर. स्विच हिट रिव्हर्स टीम, तो देखील आता फसला. सलगचा दुसरा डॉट बॉल त्या ठिकाणी येत असताना गोलंदाज अक्षयच्या स्पिल मधून. इकॉनॉमिकल कामगिरी या मॅच मध्ये करावी लागेल. ऑलरेडी चॅलेंज मोठं आहे. प्रतिस्पर्धी संदेश पोट चिरोली क्रिकेट संघाचं बॅटिंग युनिट या टीमचं डीप आहे आणि अशा पद्धतीनं कंटिन्युअसली डॉट बॉल जर आले तर एक दबाव बनेल, दडपण बनेल, प्रेशराइज सिच्युएशन क्रिएट होईल आणि विकेटची संधी देखील बनवू शकेल. लोवो फुल टॉस डाऊन द लेग स्टिक, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. लाईन देखील खराब होते. एक्स्ट्रा रनचा सिग्नल ऑन फील्ड अंपायर कडून. अतिरिक्त एक धावेच्या सोबतीने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 29, 29 या आकड्यावर. वेल बोल, लाईन लेफ्ट केली होती लास्ट मोमेंटला, मात्र जजमेंट त्या ठिकाणी बॅटरचं फसलं असं ऑन फील्ड अंपायर दाखवून देत आहेत. ती जी ट्रीम लाईन आहे, जी गाईडलाईन आहे, ती निश्चितच पंचांच्या मालकीची, त्यावरती तुम्ही अतिक्रमण करू शकत नाही. डॉट बॉलची सांगता धावसंख्या सध्या स्थिर 29, 29 धावा याचबरोबर धावफलकावरती. वेस्ट ऑफ बाईट बीमर, क्विक कॉल अंपायर कडून आला, त्यावरती एक सिंगल पूर्ण सेकंडचा कॉल करण्यात आलाय मयूर कडून. चांगला कॉलिंग झालं रुपेच्या दरम्यान आणि सहजरित्या या बीमर वरती नो+2 एकंदरीत एक्स्ट्राच्या 3 धावा
सध्या ऍड होत असताना डॉट बॉलचा जो दबाव बनला होता तो या बिमरने आता पूर्णपणे हटवलाय बॅटर मयूर फडेच्या डोक्यावरून. नो +2 एक्स्ट्रा 3 धावा ऍड केल्या जातील बॅटिंग करणाऱ्या संदेश पोट चिरवलीच्या अकाउंटमध्ये आणि एक्स्ट्रा 3 नंतर सध्या हे स्कोरबोर्ड आपण बघत आहोत. 32 32 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल फ्रीट संधी आता बनली आहे त्या ठिकाणी बॅटर मयूर फर्डे करता. फ्रीट वर देखील हवं तसं टायमिंग झुललं नाही. आतली कडा घेऊन चेंडू शॉट फारलेगला लावेल होतोय. मिळेल ती फक्त एक सिंगल आणि या सिंगल धाव्याच्या जोरावरती आपण बघत आहोत सध्याच्या स्थितीला. ओव्हर नंबर 3 चा खेळ कंप्लीट होतोय. 11.00 धाव्याची धावगती. 33 ऑन बोर्ड. 33 धावा धावफलकावरती आणि जी 2 धाव्याची पेनल्टी आहे ती देखील आता आपण ऍड करत आहोत बॅटिंग करणाऱ्या संदेश पोट चिरोली क्रिकेट संघाच्या खात्यात. सो 3 ओव्हरची अंती सुधारित धावफलक असेल 35 धावा. वेळ जास्त घेतात लक्ष सुद्धा 3 षटकासाठी 21 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतलेला आहे. जशी 25 मिनिटं संपतील ऑन सेम टाइम तुम्हाला इनफिल्ड मध्ये प्लेयर तैनात करावे लागतील. लक्ष सुद्धा बरोबर 10 वाजता या मॅचचा पहिला बॉल पडलाय. 3 षटक झाले. 21 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतलेला आहे. फिल्डिंग करणारा संघ ठुणे. पहिलाच बॉल चौथ्या षटकाची सुरुवात झाली ऑन साइडला लॉफ्टेड हिटनं. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल त्याची प्रतीक्षा आणि आता ती संपली. 1-0 बॉल जाईल. पहिलाच बॉल चौथ्या षटकाची सुरुवात झाली ऑन साइड. आय स्पोर्ट्स शील आणि त्यांच्या विरोधात लेनाड या दोन टीमच्या दरम्यान रिक्वेस्ट आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनला पहिलं सत्र जसं संपेल तसं टॉस साठी आपण टॉस कबॉल कक्षामध्ये रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. बॉल हवाय मॅनेजमेंट कमिटी इमिडिएटली बॉल पाठवा. चेतनला आपण बघत आहोत गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 4 च्या दरम्यान. सुरुवात त्याच्या विरोधात आक्रमक केलेली आहे लेफ्ट हँडर बॅटर मयूर फर्डेनं. 4 धाव्याच्या मदतीनं धावा संख्या आपण बघत आहोत 39. 39 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत धावफलकावरती. 39 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या विकेटसाठी सध्या पार्टनरशिप बिल्डअप करत असताना रुपेश फर्डेच्या सोबतीनं स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत मयूर फर्डेला. ऑन साइडला फटका लाजवाब आहे. बॅटवरती जसा चेंडू आदलला त्यातून निघालेला स्वीट साऊंड टाक. ऑन साइडला फटका लाजवाब आहे. बॅटवरती जसा चेंडू आदलला त्यातून निघाल. सहा धावेच्या मदतीनं धावा संख्या सध्या फ्लाय होत असताना उंच उडी घेत असताना बॅटिंग करणाऱ्या संदेश पोट चिरोली क्रिकेट संघाची स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला 45. निर्णायक चौथं षटक सध्या प्रगती पथावर. लो फुल टॉस फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. फटका फसला. मिस टायमिंग. मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित होते त्यांचं जजमेंट चुकलं. त्यांना हुलकावणी देऊन बॉल स्कोरलेग सीमारेषेच्या पलीकडे. मिसफील्ड मिस्टेक. लो फुल टॉस फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. फटका फसला. मिस टायमिंग. मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित होते त्यांचं जजमेंट चुकलं. त्यांना हुलकावणी देऊन बॉल स्कोरलेग. चौकारासोबत धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 49. 49 आकड्यावर चौकार षटकारानं सध्या धावफलकाची ही ड्रिलिंग ही वाटचाल पुढे करत असताना आपण बघत आहोत लेफ्ट हँडर बॅटर मयूर फर्डेला.
शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅकफुटवर आले, हुक केला, क्षेत्रक्षे डीप मध्ये आता जज करतात, हवं तसं टायमिंग जुळलं नाही. सरते शेवटी 3 बॉलवरती आक्रमण, तदनंतर थोडी शांतता आता मैदान. मयूर फरडेला शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅकफुटवर आले, हुक केला, क्षेत्र जज करतात, हवं तसं टायमिंग. धावसंख्या आपण बघतो सध्याच्या घडीला 49, 49 आकड्यावरती दुसरा धक्का आता या महत्वपूर्ण सामन्यात बसलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या संदेश स्पोर्ट्स चेरवली क्रिकेट संघाला न्यू बॅटर आपण बघत आहोत विकासला. सध्या गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती चेतन आणि त्याला मिळते विकेट. सामना डिले झाला, लक्ष उद्या बरोबर 10 वाजता पहिला बॉल पडलाय. 4 षटकं अजून पूर्ण झाली नाही, 26 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे. तो फिल्डिंग करणाऱ्या टीम पुणे क्रिकेट संघानं ऑफिशियल देखील वेळेच्या बाबतीत मॅनेजमेंट करणं गरजेचं राहील, लक्ष सुद्धा. मिस टाइम फटका, झेलची संधी बनेल, मिडन डाऊन दी बॉल, लास्ट मोमेंटला पोझिशन बनवली फिल्डरना आणि आणखीन एक फलंदाज आता माघारी परततोय. जसा मयूर फोर्डे मॅनेजमेंट करणं गरजेचं राहील, लक्ष सुद्धा. मिस टाइम फटका, झेलची संधी बनेल, मिडन डाऊन दी बॉल, पोझिशन बनवली फिल्डरना आणि प्रवीणला ऑन हॅट्रिक. संधी आता निर्माण झाली आहे चेतनला. आतली कडा बॉल जागेवरतीच विसावला, बॅकअप विकेट कीपरून करण्यात आलाय. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या 3 चेंडूच्या तुलनेत मागच्या 3 चेंडूवरती वापसीचे संकेत दिलेले चेतन. षटक 4 संपली, धावसंख्या आपण बघत आहोत 49, 49 आकडावर. 4 षटक टाकण्यासाठी जवळजवळ 28 मिनिटांचा वेळ खर्च केलाय. त्या ठिकाणी टीम पुणे नसो, त्याच कारणासह इनफिल्ड मध्ये एक एक्स्ट्रा प्लेन आता त्यांना तैनात करावा लागेल. सूचना आली आहे मॅनेजमेंट कमिटीकडून 5व्या ओव्हर नंतर हे सिरीज तो प्लेअर तुम्हाला इनफिल्ड मध्ये सेट करावा लागेल. आणि यानंतर होणारा जो सामना आहे आजच्या निर्णायक 4थ्या दिवसातील तिसरा साई स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात लेनाड या दोन टीमच्या दरम्यान. रिक्वेस्ट आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनला फर्स्ट इनिंग नंतर इमिडिएटली आपण टॉस साठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. दीपला आपण बघत आहोत निर्णायक 5व्या षटकात गोलंदाजीसाठी. टाइम काउंटेशन अगदी पहिल्या बॉल पासून सुरू आहे, लक्ष सुद्धा. ज्यावेळेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो त्यावेळेला स्टॉप वॉच देखील करण्यात येतं लगेचच. सुरुवात डीपची झाली, लो व फुल टॉस न मात्र आली आहे विकेट. बॉल सीमारेषेच्या पार करू शकला नाहीये, लॉंगॉनला चांगला झेल आणि याचबरोबर सलामीवीर रुपेश फोर्डेची खेळी देखील आता फेल. महत्वपूर्ण मॅच मध्ये योगदान त्याच्या बॅट मधून आलं, मात्र निर्णायक स्थितीला आता तो मैदान सोडतोय. हा 4था धक्का. स्टॉप वॉच देखील करण्यात येतं लगेचच. सुरुवात डीपची झाली, लो व फुल टॉस न बॉल सीमारेषेच्या न्यू बॅटर आपण बघत आहोत एसके सध्या ऑन स्ट्राईक. लाऊड अपील झालं होतं मात्र पंचांचा स्पष्ट नकार त्या ठिकाणी आलेला आहे. बॉल थायपाडला ब्रश होऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतो. निर्धाव चेंडूची आणि सध्या होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 49, 49 सध्याच्या घडीला विसावलेलं आहे. धावफलक आपण बघत आहोत
निर्णायक 14 षटकात चेतननं लागोपाठचे 2 धक्के दिले. 5व्या षटकात दीपनं पहिल्या बॉलवरती रुपेश फोडे सारख्या सेट बॅटरला बाद केलं. त्याच कारणास्तव चॅलेंज आव्हानं आता वाढलेली आहेत ती बॅटिंग करणाऱ्या संदेश पोट चेरवली क्रिकेट संघासमोर. बॅकफुटवर देऊन हुक करण्याचा प्रयत्न, लेगस्टिकला मिस करणारा बॉल, ऑनफिल्ड अंपायर सिग्नल, इट इज वाईड. एक एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी ऍड केली जाईल. बॅटिंग करणाऱ्या संदेश पोट चेरवली क्रिकेट संघाच्या खात्यात आणि एकच्या धावेसोबत 50 अप. धावफलकावरती सांघिक अर्धशतक सध्या पूर्ण करत असताना आपण बघत आहोत संघ संदेश पोट चेरवली. 4 गड्यांच्या मोबदल्यात 50 धाबा धावफलकावरती. थापाडवरती ब्रश झाल्यानंतर बॉल डायबर्ट झाला त्या ठिकाणी. पाठीमागे बॅकअप करण्यात आलेल्या गली पॉइंटला मिळेल ती लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आणि या सिंगल धाब्याच्या जोरावरती धावा संख्या आपण बघत आहोत सध्या 51. 51 या आकड्यावर मागच्या 3 षटकांच्या तुलनेत या षटकामध्ये इफेक्टिव्ह आपण बघत आहोत गोलंदाजी ती दीपची. विकेट देखील पहिल्या चेंडूवरती आली. त्यानंतर सातत्यानं आपण बघत आहोत मोठ्या स्ट्रोक पासून दोन्ही फलंदाजांना त्यांनी परावृत्त ठेवलेले, दूर ठेवलेलं आहे. इकॉनॉमिकल कामगिरी या मॅच मध्ये सध्या होत असताना वापसीचे संकेत त्यांना दिलेले आहेत. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, आतली कडा आणि इट इज आउट. विकेट किपरचं चांगलं बॅकअप आलं. डावाळा आता खिंडार पाडलेली आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीम ठुनेच्या गोलंदाजांनी स्पेशली चेतन आणि दीपचं षटक ज्यामध्ये अगदी इंटरव्हल मध्ये 4 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. बॅटिंग करणारा संदेश पोट चिरोलीनं न्यू बॅटर, फ्रेश बॅटर सध्या आपण बघत आहोत जयेशला ऑन स्ट्राईक. स्टील टू गो. धावसंख्या 51, 51. वेगवान चेंडू, फुल टॉस होता. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल पाहावा लागेल. इट इज अ बीमर. यस इट इज ओव्हर द वेस्ट साइड. त्याच कारणास्तव बीमरचा सिग्नल आला. एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी धावफलकावरती ऍड केली जाईल आणि नेक्स्ट बॉल साठी फ्रीट संधी आता बनली आहे. त्या ठिकाणी बॅटर जयेश करता. स्कोर आपण बघत आहोत 52, 52 या आकड्यावर. अधिकचा वेग देण्याचा प्रयत्न तो फसला त्या ठिकाणी गोलंदाज दीपचा. चेंडूवरचं त्याचं नियंत्रण, कंट्रोल बिघडलं. त्याच कारणास्तव बीमर आपण पाहिला. आता नेक्स्ट बॉल फ्रीट. फ्रीट वरती अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. विकेट किपर देखील बीट झाले. पाकअप आलेले शॉट थर्डमॅनला. बायची ही एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. धावसंख्या आपण बघत आहोत सिंगल धाव्याच्या जोरावर सध्याच्या स्थितीला 53. 53 धावा धावफलकावर. स्टील 1 टू गो. SKR राज सध्या आपण बघत आहोत ऑन स्ट्राईक. जास्त घेता लक्ष सुद्धा 34 मिनिटाचा वेळ 5 षटक टाकण्यासाठी घेतलेला फिल्डिंग करणाऱ्या टीम ठुनेनं. शॉर्ट ऑफ लेंथ होता. बॅकफुटवर आले ऑन साइडला. फटका चांगला पाहायला मिळेल. SKNच्या बॅटमधून बॉल जाईल स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल. एस इट इज. बॉल इज रेसिंग ऑल द वे. शॉर्ट ऑफ लेंथ होता. बॅकफुटवर आले ऑन साइडला. फटका चांगला पाहायला मिळेल. SKNच्या बॅटची सांगता दमदार केलेली आहे बॅटर SKNनी. षटकारांना ओव्हर नंबर 5 चा गेल फिनिश. धावा संख्या आपण बघत आहोत 59. 59 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात एक एक्स्ट्रा प्लेअर आता इनफिल्ड मध्ये लागेल त्या ठिकाणी टीम पुणे क्रिकेट संघाला. कारण ऑलरेडी 5 षटक टाकण्यासाठी तुम्ही 35 मिनिटाचा वेळ घेतला. बरोबर 10 वाजता पहिला बॉल पडला होता. लक्ष सुद्धा 4 धावा आहेत. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. फायनली पंचांकडून कन्फर्मेशन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. 4 धावा सो धावफलक अपडेट केलं जाईल. सुधारित धावफलक आपण बघू शकाल 57. 57 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात.
11.30 ची धावगती सध्या 5 षटकांच्या अंती धावफलकावरती मेंटेन करत असताना आपण बघत आहोत. बॅटिंग करणारा संघ संदेश स्पोर्ट चेरवली. तेजसला आपण बघत आहोत अंतिम षटकात गोलंदाजीसाठी. यानंतर होणारा महत्वपूर्ण सामना ग्रुप स्टेज मधील तिसरा साई स्पोर्ट शिला आणि त्यांच्या विरोधात लेनार्ड. पहिलं सत्र त्याचं संपेल. दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा धावा 57-57. महत्वपूर्ण अंतिम षटक सध्या सुरू आहे. गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत डी टूर स्पेशलिस्ट तेजसला ओव्हर नंबर 6 च्या दरम्यान. पहिला बॉल पाठची कडा आणि मिल्टन सुयश. गोलंदाज तेजसला 57 वरती हा 6वा धक्का. बॅटिंग करणारा संदेश पुढ तेजसला देखील पहिल्या चेंडूवरती विकेट आलेले आपण बघत आहोत. धावसंख्या 57 या आकड्यावरती स्थिर आहे. 6वा धक्का बसला न्यू बॅटर दिनेशला आपण बघत आहोत ऑन स्ट्राईक. बॅकफुटर आले. कव्हर्स मधून काढलाय चांगला फटका. आउटफील्ड फास्ट. क्षेत्ररक्षक पाठमोर भाग मिल का भाग अशी परिस्थिती. मात्र त्याला बेदून बॉल जाईल. कव्हर्स ऑन स्ट्राईक. बॅकफुटर आले. कव्हर्स मधून काढलाय चांगला फटका. आउटफील्ड फास्ट. क्षेत्ररक्षक पाठमोर भाग मिल का भाग अशी परिस्थिती. घडीला आहे धावफलक 61. 61 धावा सध्या आपण बघत आहोत धावफलकावरती. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल तो संघ संदेश स्पोर्ट चेरवली. बॅकफुटर आले. कट केला. कव्हर पॉइंटला पुन्हा एकदा मिसफील्ड. आउटफील्ड फास्ट. फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला वाईड होता आणि त्याला बेदून बॉल जाईल. डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. आणखी बॅकफुटर आले. कट केला. कव्हर पॉइंटला पुन्हा एकदा मिसफील्ड. आउटफील्ड फास्ट. फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला वाईड होता आणि त्याला बेदून बॉल जाईल. डीप कव्हर पॉइंट. मागच्या 3 ओव्हरमध्ये विकेट फार गमावल्या परंतु धावफलकावरती त्याचा कुठलाही परिणाम प्रभावी होऊ देणार नाहीये हे पटवून देत असताना त्या ठिकाणी 8व्या क्रमांकावरती बॅटर दिनेश. सलगचे 2 चौकार त्यांच्या बॅटमधून. धावसंख्या 65-65. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. लोवो फुल टॉस ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. क्षेत्र खाली आहे. इनफिल्ड मधून क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. व्हेरी गुड फिल्डिंग. बॉलच्या पाठमध्ये होते. लास्ट मोमेंटला पोहोचले देखील. विकेट किपरला ऍक्युरेट फेक आली. धावचीचा प्रयत्न तो यशस्वी राहिला. विकेट किपरचा 2+ विकेट एस के महाराज माघारी परतताना पाहायला मिळतील आणि महत्वपूर्ण सामन्यात धाव 67 आणि धावतीच्या स्वरूपात आता एसकेला मैदान सोडावं लागेल. न्यू बॅटर सध्या ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत जितू. जितू बॅटिंग साठी स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील 9व्या क्रमांकावरती. पायचा डाव दमदार सुरू झाला होता लागोपाठच्या 3 चौकारणीशी रुपेश फोड्याच्या बॅटमधून. मात्र फिनिशिंग टच कसा देतील जितू. 2 बॉल अजूनही बाकी.
ऑन साइडला टर्न करण्यात आला. मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. मिळेल ती फक्त एक सिंगल. सेकंडचा कॉल करत होते जितू, मात्र त्यांना रोखलेले. दिनेश यांनी ज्यांच्या बॅटमधून 3 चेंडू 2 चौकार आणि 1 डबलची 10 इंडिव्हिज्युअल योगदान आपण पाहिलेलं आहे. महत्वपूर्ण 10 धावा त्यांनी स्कोर केलेले आहेत. मात्र अंतिम चेंडू या पहिल्या डावाचा अजूनही बाकी शेष शिल्लक. धावसंख्या 68 68. ऑन बोर्ड, स्टील 1 टू गो. मिस टाइम फटका, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, जजमेंट करतायत आणि लास्ट मुवमेंटला सेकंड टीम मध्ये कॅच ड्रॉप. तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी सहजगत्या पूर्ण होत असताना 2च्या मदतीनं पहिल्या डावाची सांगता. पहिलं सत्र संपल्याची उद्घोषणा ऑनफिल्ड अंपायर कडून आपण बघत आहोत. 70 धावा उभारल्या गेल्या. एकंदरीत 7 गटांच्या मोबदल्यात संदेश पोट चिरवली क्रिकेट संघानं 6 षटकांच्या अंतिम तर 71 71 धावसंख्येचं टार्गेट महत्वपूर्ण द्वितीय सत्रात टीम ठुने समोर. या डावामध्ये कशा पद्धतीने धावा स्कोर करण्यात आल्या हायलाइट तुमच्या समोर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या वतीने. बॉल पहिला बॉल लो फुल टॉस, लॉग इट करत असताना बॉल पाठवलाय. हा देखील लो फुल टॉस. या वेळेला फाईन स्वीप, फाईन लेगला भेदून बॉल ऑन साइडला स्वीप केलाय. मिड विकेटला बीट करत असताना बॉल पाठीमागे निघून चालला. आउटफील्ड ऑन स्ट्राइक अजित फरडे. पायात होता चेंडू, अपील आणि सिरीज इज गॉन टोटली प्लम्प. LBW लेग स्ट्रेट बॅटनं लॉफ्ट केला समोर. लॉंग ऑफला बॅकअप, मात्र तो फिल्डर. सुरुवात झाली क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या. पहिलाच बॉल, चौथ्या षटकाची सुरुवात झाली. ऑन साइडला फटका लाजवाब आहे. बॅट वरती जसा चेंडू आदळला. ऑन साइडला फटका लाजवाब आहे. बॅट वरती जसा चेंडू आदळला. लो फुल टॉस, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका फसला. मिस टायमिंग, मात्र क्षेत्र मयूर फरडेला. शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅकफुटवर आले, हुक केला. करणं गरजेचं राहील, लक्ष सुद्धा. मिस टाइम फटका, झेलची संधी बनेल. मिड ऑन डाऊन दी बॉल. स्टॉप वॉच देखील करण्यात येतं लगेचच. सुरुवात डीपची झाली लो फुल टॉस न, मात्र आली विकेट. बॉल सीमारे दिलेले आहेत. स्टेप आउट, शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅकफुटवर आले. ऑन साइडला फटका चांगला पाहायला बघत होता. ऑन स्ट्राइक, बॅकफुटवर आले, कव्हर्स मधून काढलाय चांगला फटका. आउटफील्ड फास्ट, बॅकफुटवर आले, कट केला. कव्हर पॉइंटला पुन्हा एकदा मिसफील्ड. आउटफील्ड फास्ट, फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला. मिस टाइम फटका, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, जजमेंट करतायत आणि लास्ट मोमेंटला सोमनाथजी खाडे सर यांच्या शुभवाणीतून ऐकूयात महत्वपूर्ण सामन्याचं धावतं सत्र दुसरं. थँक्यू सो मच.
ठुणे संघ मित्रांनो आपला एक प्लेयर समालोचन कक्षामध्ये पाठवा. ठुणे संघ जो प्लेयर तुमचा शेवटी बॅटिंग करणार असेल त्याला समालोचन कक्षामध्ये पाठवा. ठुणे संघाचा एक प्लेयर समालोचन कक्षामध्ये पाठवा. यस, सामन्याला सुरुवात होतीये. चेसला सुरुवात. 71 धावांचं लक्ष्य इथून पार केलं जाईल का? 71 धावा बनवल्या जातील का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जाऊया मैदानावरती. गेम ऑन. पहिला चेंडू आणि खऱ्या अर्थाने गेम ऑन करत असताना स्क्वेअर लेगला जबरदस्त तडाखा दिलाय. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या. उत्तर शोधण्यासाठी जाऊया मैदानावरती. गेम ऑन. पहिला चेंडू आणि खऱ्या अर्थाने गेम ऑन करत असताना स्क्वेअर लेगला जबरदस्त तडाखा दिलाय. चेंडू दोनही कर्णधार महत्वाची सूचना लक्षात घ्या. 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी आणि जर 25 मिनिटात 5 षटकं पूर्ण झाली नाहीत तर शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला अतिरिक्त 30 यार्ड मध्ये घ्यावा लागेल. महत्वाची सूचना मित्रांनो लक्षात घ्या. 71 धावांचं आणि एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज दुसरा चेंडू. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा हल्ला बोल. जबरदस्त प्रहार. बॅट्समन यशवंतच्या बॅटमधनं हा सलगचा दुसरा चौक. दुसरा चेंडू. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा हल्ला बोल. जबरदस्त प्रहार. बॅट्समन आतमध्ये मैदानात गेला पाहिजे ही महत्वाची सूचना लक्षात घ्या. अन्यथा 2 धावांची पॅनल्टी आम्ही पहिल्या दिवसापासून डिक्लेअर केलेली आहे. कुणीही वाद घालू नका. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिस्तबद्ध चाललेली ही स्पर्धा आणि शिस्तीसाठी ओळखली जाणारी स्पर्धा म्हणून शेंद्रूर प्रीमियर लीग या स्पर्धेची ख्याती आपण सातत्यानं सांगतोय, ऐकतोय आणि निश्चितच ते आपल्याला पाळावं लागेल. जाऊया मैदानावरती. गोलंदाज रुपेश फर्डेवरती आक्रमण झालंय. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार येत आहेत आणि इथून थोडासा प्रेशर मध्ये येताना पाहायला मिळतोय. 71 धावांचं टार्गेट आहे. टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती. यशवंत आणि अक्षय यावेळेस पहा मिस टायमिंग स्ट्रोक. विकेटच्या मागे रुपेश फर्डेचा करिश्मा आपल्याला पाहायला मिळाला. सलामीची जोडी मैदानावरती. यशवंत आणि अक्षय यावेळेस पहा मिस टायमिंग स्ट्रोक. विकेटच्या मागे मागे पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर लगेचच दुसरा फलंदाज मैदानात गेला पाहिजे. वेळेची काळजी घेणं फार 8 धावा धावफलकावरती. रुपेश फर्डे गोलंदाजी मार्गवरती. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं हे षटक आणि या षटकाला जशी सुरुवात झाली, सुरुवात 2 चौकारांनी झाली होती. यशवंतनं आश्वासक सुरुवात दिली होती. असं वाटलं होतं की ठुणे संघ या ठिकाणी सामना करण्यासाठी तयार होतोय, चेस करण्यासाठी तयार होतोय आणि अशा वेळेला लागलेला हा पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीम ठुणे या संघाला. के स्टार रुपेशचा हा चेंडू जगनसाठी. जबरदस्त फटका आल्या आल्या आपल्या बॅटचा क्लास मैदानावरती पेश करतो. एक्स्ट्रा कव्हरला बीट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता, मात्र दूरवरनं फिल्डर जाऊन त्या ठिकाणी अतिशय उच्च दर्जाची फिल्डिंग. चेंडूला अडवलं आणि 2 धावा आपल्या संघासाठी या ठिकाणी वाचवल्या. गुड फिल्डिंग. जितका चांगला चेंडू होता तितका दर्जेदार फटका सुद्धा पाहायला मिळाला. जगन वेखंडे मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम ठुणे अष्टपैलू खेळाडू आहे. वेगवान गोलंदाजीसाठी सुपरिचित. संघाचं नेहमीच तारणहाराची भूमिका पार पाडत असतो. यावेळेस इन ॲट नंबर 3 मैदानावरती आला आणि मैदानाच्या 4ही बाजूला खेळण्याची ताकद दाखवतोय. दहशत दरारा मैदानावरती तारणहाराची भूमिका पार पाडत असतो. यावेळेस इन ॲट नंबर 3 मैदानावरती आला आणि मैदानाच्या 4ही बाजूला खेळण्याची ताकद दाखवतोय. तर मित्रांनो धावा होतील या बाबतीत शंका नाही. रुपेश फर्डे मातब्बर खेळाडू आहे, निश्चितच अष्टपैलू खेळाडू, व्यावसायिक खेळाडूंच्या यादीतलं हे अग्रगण्य नाव मेजर रुपेश फर्डे. राईट आर्म राऊंड द विकेट.
यावेळेस जगन वेखंडेसाठी टाकलेला समोरच्या दिशेला मारलेला फटका सोपा झेल या ठिकाणी कॅरी केला जातोय. मॅचची गोल्डन विकेट मैदानावरती मिळतीये. वाघाची शिकार, फलंदाज बाद होतोय. आउट द विकेट. यावेळेस जगन वेखंडेसाठी टाकलेला समोरच्या दिशेला मारलेला फटका सोपा झेल या ठिकाणी कॅरी केला जातोय. बरोबर 46 ला पहिला चेंडू पडला होता आणि 51 ला षटक संपतंय. बरोबर 4 मिनिटांचा अवधी या ठिकाणी खर्च केला जातोय. 4 मिनिटांमध्ये मित्रांनो हवं तसं षटक आपण कंप्लीट करू शकतो, मात्र 5 मिनिटांचा अवधी आपण देतो. बरोबर 5 मिनिटांमध्ये एक षटक संपवणं बंधनकारक असतं आणि वेळेत हे षटक संपतंय. षटक पहिलं संपलंय, दुसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज तयार होतोय. एसके अजून एक अनुभवी खेळाडू, अष्टपैलू एसके आरच गोलंदाजीसाठी तयार. षटक पहिलं संपलं त्यावेळेस धावफलकावरती 14 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू येतोय सुंदर. पहिला बॉल डॉट. एसकेचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा, समोर खेळलेला फटका. लॉंगॉनवरती फिल्डर आहे त्या ठिकाणी रुपेश फर्डे. सीमारेषेवरती नेहमीच जबरदस्त तैनात असलेला पाहायला मिळतोय. या ठिकाणी मैदानावरती असताना सीमारेषेवरती संघाची सेवा करतो आणि ग्राउंडवरती असताना निश्चितच पोलीस दलात कार्यरत असल्या कारणानं जनतेची सेवा करतो. रुपेश फर्डे पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. निश्चितच या मॅच मध्ये बराच वेळ तुम्ही पाहाल या खेळाडूला ऍक्शन मध्ये असताना. अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग करत असताना सलामी करतो, गोलंदाजी करत असताना सलामीची गोलंदाजी करतो, त्यानंतर मोक्याच्या क्षणावरती मोक्याच्या जागेवरती फिल्डिंग करत असतो, लॉंग ऑन बाउंड्री सांभाळत असताना. यावेळेस पहा फटका खेचलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा रुपेश फर्डे मैदानावरती. रुपेश फर्डेला तुम्ही मॅच पासनं दूर ठेवू शकणार नाहीत आणि मैदानावर जबरदस्त घटना घडली आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी करतायत. इथं धावबाद आहे का हे पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय आणि मुन्ना पठाण सर या ठिकाणी आम्हाला जोडले जात आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण वाहिनी या ठिकाणी कार्यरत आहे. जबरदस्त क्वालिटी क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळतीये. स्पर्धेचं इत्यंभूत चित्र आणि फलंदाज होतोय बाद. धावबादच्या स्वरूपात लागलेला हा अजून एक धक्का. टीम बॅटिंग करतीये. के स्टार ठुणे संघ अडचणीत सापडला. लॉंग ऑन बाउंड्री सांभाळत. याच दरम्यान अल्यानी गावचे युवा उद्योजक संभाजी शेठ सापळे आणि त्यांचे सहकारी राजनजी घोडविंदे यांचं शुभागमन झालं आहे. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी षटक चालू आहे. दुसरं एसके आरच गोलंदाजी करतायत आणि निश्चितच एक उच्च दर्जाची गोलंदाजी पेश करतायत. 4 चेंडू फेकलेत, 3 धावा खर्च केल्यात, एक गडी रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद करतायत आणि संघाला इथून एक विजयाची चाहूल देत असताना एसके आरच षटक दुसरं चालू आहे. या ठिकाणी आपण पाहाल तर संघासाठी नक्कीच चांगली गोलंदाजी राहते. पहिलं षटक सुंदर आलं होतं. त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 14 धावा आल्या. मात्र दुसऱ्या षटकामध्ये कंबरड मोडण्याचं काम केलंय एसके आरजनं आणि यावेळेस अजून एक फलंदाज माघारी परतेल. सुरुंग लावलाय के स्टार ठुणे. आपण पाहिलं तर तब्बल 14 धावा आल्या. मात्र दुसऱ्या षटकामध्ये कंबरड मोडण्याचं काम केलंय एसके आरजनं आणि यावेळेस अजून एक फलंदाज माघारी परते.
यशवंत पाहायला मिळाला. त्यानंतर जगननं सुद्धा एक दोन फटके चांगले दाखवले. त्यानंतर मैदानाच्या बाहेर जातोय. टॉप ऑर्डर कोलॅप्स होतीये आणि इथून जबाबदारी या मिडल ऑर्डर मध्ये येऊन मिडल ऑर्डर वरती जबाबदारी येते. बरोबर 10 मिनिटं होत आहेत 2 षटकांसाठी. बरोबर वेळेमध्ये चाललेला हा सामना. चला, वेळेची काळजी घेणं बंधनकारक आहे. पंचांच्या माध्यमातून आणि ऑफिशियल टीमच्या माध्यमातून या ठिकाणी टाइम काउंटडाऊन केला जातोय. एकही मिनिटाचा वेळ अतिरिक्त तुम्हाला दिला जाणार नाही याची काळजी तुम्ही स्वतः घ्या. निश्चितच व्यावसायिक लेवलचं क्रिकेट आपण सर्वजण खेळतायत आणि या गोष्टी सर्व पाळणं फार गरजेचं आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण क्रिकेटला आलेले सोन्याचे दिवस पाहत आहे. दर्जेदार स्पर्धा आपल्याला खेळायला मिळत आहेत. क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतंय आणि अशा वेळेला शिस्त पाळणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. हसा खेळा, शिस्त पाळा. निश्चितच मैदानावरती चांगला खेळ करा आणि यशस्वी होत राहा मित्रांनो. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलं. SKRचं एक जबरदस्त षटक. धावा फक्त 18 धावफलकावरती आणि 71 धावांचं मोठं आव्हान इथून पार करायचंय KK स्टार ठुणे या संघाला. संघ ज्या वेळेला मैदानावरती उतरला ठुणे संघ मित्रांनो, आपल्याकडं प्लेइंग 11 सुद्धा नव्हते. निश्चितच आपण एवढी मोठी स्पर्धा खेळतो त्यावेळेला ही काळजी सुद्धा आपण घेणं गरजेचं आहे. आपल्याकडे प्लेयर्स कमी असतील तर नक्कीच त्यांची पूर्तता करत चला. त्याचं नुकसान तुम्हाला मैदानावरती भोगावं लागत असतं. यावेळेस पहा, KK स्टार ठुणे संघ सापडला अडचणीत. 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती तैनात केला जातोय. टीम संदेश स्पोर्ट्स चेरवली संघाच्या वतीनं मयूर फरडे गोलंदाजी मार्क वरती. लेफ्ट आर्म फिरकी ऑफस्टम्पच्या बाहेर जास्त पडतोय. अजून वळण घेत बाहेर निघतोय. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. एका धावेची मदत येईल, धावफलकाला केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड थोडस पुढे सरकतं ते 19 या धावसंख्येवरती. अजूनही सामना ऑन आहे. बॅटिंग करत असताना चेतन आणि विनोद. स्ट्राईक वरती विनोद हलक्या हाताने खेळून काढतोय. त्या ठिकाणी पॉइंट वरती फिल्डर चांगली फिल्डिंग, चेंडूला स्टॉप दिला आणि त्यानंतर एकच धाबेवरती संतुष्ट राहावं लागलं ते दोनही फलंदाजांना. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकाला थोडीशी हालचाल होतीये. स्कोर कार्ड पुढे जातंय 20 या धावसंख्येवरती. मयूर फरडे गोलंदाजी करतोय. अजून एक अष्टपैलू खेळाडू. संदेश स्पोर्ट चेरवली संघ म्हटला म्हणजे एकाहून एक दर्जेदार खेळाडू या संघाकडे नेहमीच पाहायला मिळत असतात. आज मयूर फरडेच्या खांद्यावरती ही जबाबदारी. फिरकीचा जादूगार, लेफ्ट आर्म फिरकी पाहायला मिळते. अतिशय सुंदर आणि जबरदस्त फॉलो थ्रू आहे. यावेळेस मात्र उर्पी चेंडू प्रहार केलाय. त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा सीमारेषेवरती. काटा बनून रुपेश फरडे उभा होता मित्रांनो. ही अभेद्य भिंत भेदणं नेहमीच धोकादायक राहिलंय. यावेळेस जबरदस्त कमिटमेंट पाहायला मिळाली. अगदी हवेमध्ये उंच उडी मारली आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडूला ढकलून दिलं. संघासाठी उपयुक्त फिल्डिंग. ज्या चेंडूवरती 6 धावा यायला हव्या होत्या त्या चेंडूवरती केवळ मयूर फरडे या ठिकाणी गोलंदाजी करत असताना टाकलेला हा चेंडू फिरकी घेत बाहेर निघतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. निश्चित ज्या चेंडूवरती 6 धावा आल्या असत्या त्यांना कन्वर्ट करत असताना पाहायला मिळाला 2 धावांमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं. त्या ठिकाणी फिल्डर आहे. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. 2 धावा येतील. स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर पाहायला मिळतील 22 धावा. आमचे शशिकांत दादा पाटोळे 24 धावा. 22 + 2 होत आहेत 24 धावा. शशिकांत दादा पाटोळे अगदी पहिल्या दिवसापासून आपण पाहत आहे. सुंदर हस्ताक्षर आणि एक मनमोहक मन मिळवू व्यक्तिमत्व. अतिशय दर्जेदार स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आमचे ऑफिशियल स्कोरर पंडू दादा नक्कीच आम्ही मिस करतोय. यावेळेस समोरच्या दिशेला खेळलेला फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडत असताना आमचे ऑफिशियल स्कोरर पंडू दादा नक्कीच आम्ही मिस करतोय. यावेळेस समोरच्या दिशेला खेळलेला फटका चांगला. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 28 या धावसंख्येवरती. षटक चालू आहे तिसरं. 28 धावा स्कोर कार्ड वरती जोडतायत. चांगली बॅटिंग करताना चेतन आणि विनोद यंगस्टर खेळाडूंची जबाबदारी स्वीकारली आहे. जबाबदारी खांद्यावरती घेतली आहे आणि धावा बनवण्याचा हा प्रयत्न चालू आहे. टार्गेट मोठा आहे. मोठं टार्गेट मोठा करण्याचा प्रयत्न होता. फिरकी घे चेंडू बाहेर निघतोय. टिपिकल मयूर फरडे हा चेंडू पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर सरळ विकेट किपर अजित फरडे यांच्या हातामध्ये
अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला कलेक्ट केलं. षटक संपतंय तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती होत आहेत त्या 28 धावा. हे षटक बरोबर 4 मिनिटांमध्ये होत आहे. 3 षटक संपतायत धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 28. चांगल्या पद्धतीने नक्कीच हे षटक आलं. पहिल्या षटकात तब्बल 14 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर आपण पाहाल तर SK आरतचं एक सुंदर षटक आलं, केवळ 4 धावा. त्यानंतर हे षटक जर आपण पाहाल तर 10 धावा येत आहेत. एकंदरीत संमिश्र सुरुवात 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या टोटल 28 धावा. अठरा चेंडू शिल्लक आणि अजूनही 43 धावांचं आव्हान इथून पार करायचंय. 43 धावा 18 चेंडूंमध्ये इथून अजून बनवायच्या आहेत. चौथ्या षटकाला सुरुवात होतीये. अजून एक फिरकी गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर, व्हाईट बॉलचा कॉल. अवांतरची धाव येईल, स्कोर कार्ड वरती वाढली जाईल. विराज गोलंदाजीसाठी. विराजचा हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळतोय. फिल्डर आहे त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल. स्कोर कार्ड हळूहळू पुढे घेऊन जात आहेत. थेंबे थेंबे तळे साचे. 18 बॉल 43चं समीकरण होतं. पहिला चेंडू अवांतर पाहायला मिळाला, व्हाईट बॉल. त्यानंतर एक सिंगल येते. एकंदरीत 17 चेंडू आणि अजूनही 41 धावांची गरज विजयासाठी. तीस धावा. षटक चौथं चालू आहे. अजून एक लेफ्ट आर्म फिरकी गोलंदाज, युवा यंगस्टर खेळाडूंवरती विश्वास दाखवला जातोय. आज संघ जरूर सूरज फर्डेला मिस करत असावा. व्हाईट बॉल. अजून एक अवांतरची धाव येते, धावफलकावरती येईल, जोडली जाईल. धावफलकावर 31 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवर पुन्हा एकदा आता मात्र बरोबर चेंडू पाहायला मिळतोय. बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आता दिशा पाहिली, टप्पा पाहिला, त्यानंतर पंचांनी सांगितलं इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती निश्चितच धाव नाही. हा चेंडू चेक केला जाईल. नक्कीच बॅटच्या रडार मध्ये होता, बॅट वरती आला नाही, ब्रश झाला आणि त्या ठिकाणी अडवला जातोय. शॉट फाईन लेग वरती 0 धावा. 2 निर्धाव येत आहेत. चांगल्या पद्धतीने हे षटक या ठिकाणी समाप्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. लेफ्ट आर्म फिरकी गोलंदाज विराजच्या खांद्यावर जबाबदारी. यावेळेस पुन्हा एकदा अगदी लेग स्टंपच्या बाहेर टप्पा पडतोय. स्लोवर डिलिव्हरी, वेट अँड वॉच करून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट वरती चेंडू येऊ दिला जात नाहीये. चांगल्या पद्धतीने अगदी लेग स्टिकच्या बाहेर वाईडच्या लाईन वरती टाकलेला हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून निघून जातोय. अजून एक चांगला चेंडू. असं वाटतंय की चेंडू खेळायला सोपे असतील, मात्र हे सोपं काम नाहीये. हे सांगत असताना यावेळेस बॅट्समन मैदानावरती खेळतोय विनोद, त्याला मात्र कुठल्याही प्रकारे अंदाज या चेंडूंचा येत नाहीये. या चेंडूवर खेळलेला फटका चपराक दिली आहे. समोरच्या दिशेला फिल्डर आहे, चेंडूला पकडलं, चांगल्या पद्धतीनं थ्रो सुद्धा येतोय. आणि या दरम्यान आपण पाहाल तर केवळ एकच धाव, एका धावेचं योगदान येईल. स्कोर कार्ड वरती एकंदरीत पाहायला मिळत आहेत 32 धावा, 32 ऑन द बोर्ड. षटक या ठिकाणी संपलंय. चौथ्या षटकाची सांगता आणि धावफलकावरती आहेत त्या 32 धावा. विराजनं मात्र इथून आश्वस्त केलं आपल्या संघाला. विजयाच्या दिशेनं टाकलेलं अजून एक पाऊल आणि विजयाच्या दिशेनं नक्कीच आगेकूच वाटचाल आपण पाहताय. 4 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती 32. 2 षटक शिल्लक आहेत. 71 धावांपर्यंत पोहोचायचंय. पल्ला मात्र इथून खूप दूरवर राहिलाय. हे दूरवरचं अंतर कशा पद्धतीनं पार केलं जाईल हे नक्कीच चेक करावं लागेल, पाहावं लागेल. सामना कोणाच्या पदरात जाईल, सामना कोण जिंकेल, यासाठी थोडीशी वाट आपल्याला पाहावी लागेल. 12 चेंडू शिल्लक आहेत. पोहोचायचं 71 या आकडापर्यंत. स्कोर कार्ड वरती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहेत 32 धावा. 5वं षटक चालू होत आहे मयूर गोलंदाजी मार्क वरती. या चेंडूवर डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउट झाला, पुढे सरकला, सिंगल कंप्लीट. थ्रो थोडासा वाईड येतोय. या अनुषंगाने आपण पाहाल तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावांची मदत धावफलकाला केली जाईल. जबरदस्त ऍथलेटिझम पाहायला मिळते. संपूर्ण टीम जर मैदानावरती तुम्ही पाहत असाल, संदेश स्पोर्ट्स चेरवली विजयाच्या दिशेने आगेकूच पाहायला मिळते. विकेटच्या मागणं गेम कंट्रोल करत असताना अजित फडे,
रुपेश फर्डेचा करिश्मा आपण पाहिला, बॅटिंग सुपर्ब आणि त्यानंतर अतिशय दर्जेदार गोलंदाजी, फिल्डिंग जर आपण पाहत असाल तर लाजवाब. सीमा रेषेवरती आपण पाहत आहे अप्पा फर्डे, SK आरज. नव्या दमाचा खेळाडू मयूर फर्डेला आपण पाहत आहे, फ्लाइट दिली होती, लालच दिलं होतं, लालच बुरीबाला झेल टिपली. नव्या दमाचा खेळाडू मयूर फर्डेला आपण पाहत आहे, फ्लाइट दिली होती, लालच दिलं होतं, लाल. चाललंय या संकटातून कसं बाहेर निघता येईल हा प्रश्न या ठिकाणी नक्कीच आपल्याला पडलाय. ठुणे संघाला पडलाय, ठुणे संघाच्या कॅप्टनला पडलाय. अगोदरच आमच्याकडे प्लेयर्स कमी आणि त्यामध्ये अशा पद्धतीने निश्चितच आपण पाहाल तर एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत जातील तर मात्र संकटातून निघणं फार अवघड होईल. कोंडी फोडावी लागेल, कुणाला तरी इथून आक्रमक रूप चमत्कारिक बॅटिंग करावी लागेल. मयूर फर्डे मात्र शांतपणे आपल्या गोलंदाजी मार्कवरून एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती जागेवरती फलंदाजांना कुठल्याही प्रकारे अंदाज येऊ देत नाहीये. न्यू बॅटर, नवीन फलंदाज जय. कोरपी चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेला, ट्रॅप बरोबर आखलेला आपल्याला पाहायला मिळतं. रुपेश फर्डे तयारच आहे. कोरपी चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेला, ट्रॅप बरोबर आखलेला आपल्याला या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. 6वा फलंदाज माघारी परततोय, 6 फलंदाज बाद. KK स्टार्स ठुणे संघाची अवस्था जर आपण पाहाल तर निश्चितच दयनीय आहे. जरूर पराभवाच्या छायेत आहे, मात्र या सामन्यापासून भरपूर गोष्टी जगन भावा आणि संपूर्ण ठुणे संघ आपल्याला शिकता येतील, पाहता येतील. चांगल्या दर्जाची गोलंदाजी तुमच्याकडे आहे, चांगल्या दर्जाची टॉप ऑर्डरची बॅटिंग तुमच्याकडे आहे. फक्त सर्वप्रथम प्लेइंग 11 आपल्याकडे असणं गरजेचं. दुसरी गोष्ट आपल्याकडे असणारी स्ट्रेंथ, आपली ताकद मैदानावरती एक्झिक्यूट करत असताना ती प्रॉपरली जर झाली तर KK स्टार ठुणे हा संघ सुद्धा मजबूत आणि ताकदवर टीम आहे. मैदानावरती एक महासत्ता म्हणून नक्कीच तुम्ही सुद्धा ताकद लावू शकाल, जिंकू शकाल. झालं गेलं विसरून जायचं असतं, गेले ते दिवस, आणि नक्कीच पुढील भविष्यात ताकदवर खेळ करून पुन्हा एकदा आपल्या संघाला नवी उभारी द्या. यावेळेस मात्र जखडून ठेवलंय, आखडून ठेवलंय, थांबवून ठेवलंय, पायामध्ये बेड्या ठोकून ठेवल्यात आणि ही कोंडी फुटायचं नाव घेत नाहीये. चहू बाजूनं वेढा पाहायला मिळतोय, चारही बाजूनं हवा टाईट. चांगली गोलंदाजी मयूर फर्डे, लेफ्ट आर्म मारा. यावेळेस पुन्हा एकदा ट्रॅप मध्ये अडकवलं, विकेटच्या मागे चेंडूला पकडलं लगेच यष्टीचित आणि फलंदाज होतोय बाद. मला वाटली गोलंदाजी मयूर फर्डे, लेफ्ट आर्म मारा. यावेळेस पुन्हा एकदा ट्रॅप मध्ये अडकवलं, ओळखला जातो. चांगल्या पद्धतीनं मॅनेजमेंट करणं ही रणनीती आपण पहिल्यापासून पाहिली आहे. विनोद भोई शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ होईल. औपचारिकता कदाचित या मॅचची शिल्लक पाहायला मिळते आणि शेवटच्या मोमेंटला विनोद फडे सर, अजून एक मास्टर माइंड, फिरकीचं आक्रमण, फिरकीच्या जाळ्यामध्ये आपण पाहिलं असेल. भरपूर चांगला गोलंदाजी अटॅक यावेळेस तयार केला आहे, जुना जाणता अनुभव मैदानावरती वापरत असताना. यावेळेस पुन्हा एकदा चांगलं कॉम्बिनेशन गोलंदाज आणि विकेट किपरचं. चेंडू टाकला वाईट बॉल आणि त्या ठिकाणी ट्रॅप मध्ये अडकवलं. ठुणे संघाचा डाव इथे संपतोय, गडगडतोय आणि त्या अर्थानं एक डॉमिनेटिंग परफॉर्मन्स मैदानावरती दिला संदेश स्पोर्ट्स चिरवली संघ. यावेळेस पुन्हा एकदा या संघाचं करायला लागेल, कारण संपूर्ण प्लेइंग गेले असताना सुद्धा एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्यांनी दाखवली, फिल्डिंग दाखवली, चांगला खेळ. मात्र क्रिकेटचं मैदान आहे, हार जीत होत असते. दोन्ही संघाला
खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात या मॅच मध्ये. उत्तर शोधण्यासाठी जाऊया मैदानावरती. गेम ऑन, पहिला चेंडू आणि खऱ्या अर्थाने गेम ऑन करत असताना स्क्वेअर दुसरा चेंडू, दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा हल्ला जोडी मैदानावरती. यशवंत आणि अक्षय यावेळेस पहा मिस टायमिंग स्ट्रोक विकेटच्या मागे कारण हाताची भूमिका पार पाडत असतो. यावेळेस इनॅट नंबर 3 मैदानावरती आला आणि मैदानाच्या चारही बाजूला खेळण्याची ताकद विकेट. यावेळेस जगन वेखंडेसाठी टाकलेला समोरच्या दिशेला मारलेला फटका सोपा झेल या ठिकाणी कॅरी केला जात. पाहिलं तर तब्बल 14 धावा आल्या. मात्र दुसऱ्या षटकामध्ये कंबरड मोडण्याचं काम केलंय एसके आरजनं आणि यावेळेस अजून एक फलंदाज माघारी. ऑफिशियल स्कोरर पंडू दादा नक्कीच आम्ही मिस करतोय. यावेळेस समोरच्या दिशेला खेळले नव्या दमाचा खेळाडू मयूर फडणेला आपण पाहत आहे. फ्लाइट दिली होती, लालच दिलं होतं. कोरपी चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेला ट्रॅप बरोबर हवा टाईट. चांगली गोलंदाजी मयूर फडे. लेफ्ट आर्म मारा. यावेळेस पुन्हा एकदा ट्रॅप मध्ये अडकवलं विकेटच्या. यावेळेस पुन्हा एकदा चांगलं कॉम्बिनेशन गोलंदाज आणि विकेट किपरचं. चेंडू टाकला वाईट बॉल आणि त्या ठिकाणी ट्रॅप मध्ये अडकवलं. ठुणे संघाचा डाव इथे